अ, सिरिया, मध्यपूर्व आणि त्याच्या आसपासचा प्रदेश, त्यात काही एका प्रमाणावर भारतही आला, अशा भोवती मी आज फिरणार आहे. शक्यतो सिरियाच्या भोवती. आणि एका परीने या भाषणाचा विचार करताना माझ्या लक्षात आलं की आजच्या सगळ्या जगाचं एक मुख्य सूत्र लक्षात येतं, ते असं की सध्या सगळं जग अशांत आहे. आणि ही अशांतता केवळ सिरियात नव्हे, तर ती तुम्हाला जर्मनीत दिसते, अमेरिकेत दिसते, ब्रिटनमध्ये दिसते, नॉर्थ युरोपमध्ये दिसते, आफ्रिकासुद्धा संबंध अशांत आहे. तर एका परीने अशांतता हे त्याचं सूत्र आहे. आणि मी सिरियापासून सुरुवात करतो. सिरियातल्या मारामारीवर माझं एक पुस्तक आता येऊ घातलं आहे. आणि ज्यावेळी त्याचं शीर्षक ठरवलं त्यावेळी आपल्याला माहीत असलेला सांस्कृतिक टर्म म्हणजे यादवी. पण यादवीला आपल्याकडे सांस्कृतिक अर्थ आहे. आपल्याकडे खूप यादव आहेत आणि बोलणं फार कठीण आहे त्यांच्याबद्दल. त्यावेळी यादवी म्हटलं की ते एक वेगळंच काहीतरी प्रकरण होतं. म्हणून मग मी सिरियामधल्या या सगळ्या प्रकरणाच्या खोलात जाऊन मी ज्यावेळी विचार केला त्यावेळी त्याच्यातून मला जे टायटल सुचलं ते हे सुचलं, सगळ्यांविरुद्ध सगळे. म्हणजे एका विरुद्ध अनेक, असं म्हणजे हिंदूंविरुद्ध मुसलमान, मुसलमान विरुद्ध ज्यू, ज्यू विरुद्ध ख्रिश्चन असं नाही, सगळे सगळ्यांच्या विरोधात अशी मारामारी आज आपल्याला सिरियामध्ये दिसते. तुम्हाला माहिती आहे सिरियामध्ये आता युद्ध चालू आहे. 2011 सालपासून साधारणपणे याला सुरुवात झाली. थोडीशी बॅकग्राऊंड तुम्हाला देतो. 2011 साली ज्यावेळी अरब स्प्रिंग झालं, आधी ट्युनिशियात सुरुवात झालं, नंतर ते मग इजिप्तमध्ये गेलं, नंतर येमेनमध्ये गेलं, असं ते सगळं त्या भागात पसरलं. आणि त्याचं मुख्य सूत्र होतं की तिकडची तरुण मुलं जी होती ती तिकडल्या सत्तांच्या विरोधात होती. तिकडले सत्ताधारी होते, ऑटोक्रॅट होते, धर्म हा भाग सोडून देऊ, पण ऑटोक्रॅट होते, भ्रष्ट होते. आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे जगाने चाललं पाहिजे. आणि माझं म्हणजे माझं, म्हणजे त्यात ते बाकीच्या लोकांना कधी सामील करून घेत नव्हते. मी, माझं कुटुंब, माझे आश्रित, माझे चमचे, अशांच्या भोवतीचं सगळं राज्य या देशांमध्ये होतं. आणि त्याचा अर्थात वाईट परिणाम तिकडल्या आर्थिक परिस्थितीवर होत होता. उत्पादन खाली जात होतं, विषमता होती, साधनांची वाटणी नीट होत नव्हती. आणि त्यामुळे त्याचा जो पहिला झटका बसत होता तो तरुणांना बसत होता. आणि नेहमी जगात तुमच्या लक्षात येईल की सुरुवात तरुणांपासून होते, कारण त्यांचं आयुष्य त्यांच्यासमोर असतं. आणि ज्यावेळी लक्षात यायला लागलं की बेकारी आहे त्यावेळी तिथे ते तरुण उठले. तुम्हाला ते माहिती असेल की बुआझिझी नावाचा एक तरुण होता आणि तो छोट्याशा ह्या गाडीवरून फळं विकायचा. आणि फळं विकायला आत रुया कॉलेजच्या तिथे जाऊन विकायला लागला की तिकडले लोक त्याला हटवायचे. म्युन्सिपाल्टीवाले आणि पोलीसवाले हप्ता मागतात, कारण म्युन्सिपाल्टी आणि पोलीसवाल्यांच्या हप्त्यावर राजकारण चालतं. त्यामुळे हे सगळीकडे पसरत असतं. मग तिथून उठवलं, मग तिथून त्याला दादरला पाठवलं, तिथून हटवलं, मग तिथून तो माहीमला गेला, तिथून हटवलं. आणि असं करता करता त्याला कुठेही त्याला काही विकता येणार. आणि पोलिसांचा हप्ता आणि तो जेवढे मिळवायचं हे काही जमत नव्हतं. आणि शेवटी एक दिवशी वैतागला आणि त्याने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली. आणि ती आत्महत्या केली आणि ते सोशल मीडियामधून बाहेर आलं. आणि ते इतकं वेड्यासारखं पेटलं की ट्युनिशियातला तो जो बेन अली होता त्याला पळून जावं लागलं, त्याला देशात राहता आलं नाही. इजिप्तमधल्या पोरांना समजलं की अच्छा ही भानगड आहे. म्हणजे सत्ताधारी नावाचा जो ग्रस्त असतो हा केवळ स्वतःसाठी हे करतो आणि त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. आणि बघा ट्युनिशियामध्ये झालं आहे असं म्हटल्यामुळे मग इजिप्तमधली माणसं ताहरीर चौकामध्ये बाहेर आली. तेही तरुण होते. त्यांनी त्या मुबारकला हाकलून दिला आणि ते सगळं पसरत चाललं. हे सगळं पसरत चाललं असताना सिरियामध्ये अर्थातच तिकडेही मुलं वैतागलेली होतीच आणि काहीतरी वाटकाडा असं म्हणत होती. आणि अनेक गावांमध्ये जे उठाव झाले त्यापैकी एक उठाव झाला, देर इझेर नावाच्या गावामध्ये उठाव झाला. पोरं होती रस्त्यावर आली. सिरियाची गंमत अशी की सिरियामध्ये गेले किमान 30 ते 40 वर्ष राजकीय पक्षांना परवानगीत नाही. म्हणजे मजेशीर आहे कसं आहे वगैरे. तिकडे सिरियामध्ये ह्याचा बाप
बशर असदचा बाप हाफेज असद, आता यांचीच सत्ता आहे पूर्णपणे. जो कोणी यांच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही. बघा कसं जगभर असतं सगळं ते, की विरोधकाला आयदर देशद्रोही म्हणायचं किंवा धर्मद्रोही म्हणायचं. हां, दोन प्रकारे असतं हे. आणि द्रोह म्हटला की डोकी बंद, खलास, मग गोळ्या घालण्यापासून काही गत्यंतर नाही. हा खेळ बशरच्या बापाने केला, हाफेजने केला, बशरने तोच खेळ सुरू केला. आणि जवळपास गेले 30 वर्ष सिरियामध्ये संघटित राजकीय पक्ष नाही. इजिप्तमध्ये स्वतःच अवस्था आहे. इजिप्तमध्ये संघटित राजकीय पक्ष नाही. साधारणपणे सर्व ह्या देशांमध्ये, हे जे मध्यपूर्वेतले देश आहेत, सौदी अरेबिया काय, बहारीन काय, UAE काय, सर्व ठिकाणी संघटित राजकीय पक्ष नाही, कारण तिथे लोकशाही नाही. त्यामुळे तरुण पोरं ज्यावेळी उचकली आणि म्हणाली आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, त्यांना मार्गदर्शन कोण करणार? तिकडे काय अण्णा हजारे वगैरे कोण नाही तिकडे गोळा करायला. मग त्यामुळे ते बरं, परंपरा नाही, लोकशाहीची परंपरा नाही, विचारांची परंपरा नाही, विद्यापीठं नाहीत. विद्यापीठामध्ये विविध विभाग असतात, ते एकमेकाशी बोलतात, साप्ताहिकं असतात, दैनिकं असतात, लोक कादंबऱ्या लिहितात. अशा मार्गाने खालून लोकमत तयार होत असतं. ही सवय नाही, ही जगात सर्वकडूनच कमी कमी होते, पण त्या विभागात तर नाहीच नाही. मग मुलं एका परीने गोंधळल्यासारखी होती, आणि ह्या गोंधळण्यातून त्यांनी जे काही त्यांना जमेल तसं ते करत राहिले. हटाव, काढून टाका, असं असंघटित होते. आणि त्यांच्या विचारांना त्या अर्थाने सूत्र नव्हतं. म्हणजे आम्हाला असंच नको, मग आम्हाला कोण पाहिजे, आम्हाला फक्त चांगलं जगू द्या आणि आम्हाला आवाज द्या आमचा, लोकशाही, एवढंच फक्त त्याचं म्हणणं होतं. बाकी समाजवाद, मार्केट इकॉनॉमी, अमुक तमुक, गांधीवाद, मग काही त्यांना काही कळत नव्हतं, कशातला भाग नव्हता. त्यामुळे असा विस्कळीत अशा स्वरूपाचा हा प्रतिसाद असल्या कारणाने तो चिरडला. परंतु ह्या सगळ्या चिरडण्याच्या प्रक्रियेमध्ये घडलं ते असं घडलं की ह्याच्या फॉल्ट लाईन म्हणतात, ज्या सिरियामधल्या, ज्या फॉल्ट लाईन्स उघड व्हायला लागल्या. हे मी जे दाखवतोय हे तुमच्या डोळ्यासमोर राहावं एवढ्यात आहे, याचा माझ्या बोलण्याशी काही संबंध नाही. काय ती माणसं काय तुमच्या ते लक्षात राहावं एवढंच आहे. सिरियामधल्या फॉल्ट लाईन्स काय होत्या? सिरियामध्ये एकतर 2,500-3,000 हजार वर्ष जुना देश आहे, आणि ग्रीक होते, त्याच्या आधी रोमन त्याच्या आधी ग्रीक होते, आधी पेगन्स होते, म्हणजे आधी धर्म होते, त्याच्यानंतर ज्यू आले, मग ज्यू आल्यानंतर मग हे आले, मुसलमान आले. बरं, मुसलमान आणि ज्यू आले, आणि तुम्हाला माहिती आहे सर्व धर्मांमध्ये घडत असतं. म्हणजे जसं आर्मीचं युनिट असतं, आर्मी किती लाखांची असते? 1 लाखाची, 2 लाखाची, 10 लाखाची असते. पण 10 लाख लोकांना एकदम नाही ना जेवण देता येत. 10 लाख लोकांना एकदम स्वारीवर जा म्हणून सांगता येत नाही ना. म्हणजे त्यांना गट करावे लागतात, बटालियन करावे लागतं, ग्रुप, त्याला काहीतरी नावं द्यावी लागतात की नाही, समाजामध्ये विभागणी करावी लागते. सर्व धर्मांमध्ये आणि फेथमध्ये सुद्धा असंच होतं. एक अल्लाह, एक कोणते शिव, एक कोणते कृष्ण, एखादा ख्रिस्ती, एवढ्या याच्यावर नाही भागत. लोकांना खाली त्याचे गट करावे लागतात, आणि हे गट हे प्रत्येक फेथमध्ये पंथांच्या स्वरूपामध्ये डेव्हलप होतात. जे भारतामध्ये आहे, हिंदूंमध्ये असंख्य पंथ, तेच ख्रिश्चनांमध्ये सुद्धा आहेत, खूप पंथ, आणि सगळे पंथ एकमेकाचे गळे कापत असतात. आणि असेच पंथ इस्लाममध्ये पण आहेत. सिरियामध्ये जे घडलं ते असं घडलं की ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम हे 3 धर्म, त्याच्या आधीचे पेगन, आणि धर्म नसलेल्या सांस्कृतिक परंपरा, म्हणजे ज्या प्री इस्लामिक परंपरा असतील. आता सगळ्या सौदी अरेबियामध्ये तुम्ही बघाल, सौदी बहरीन सगळ्या बाजूला, की माणसांना धर्म नसताना माणसं ऑर्गनाईज झालेली होती, आणि ती कधी गावाच्या नावावर, कधी उपासना, कोण लाकडाची उपासना करत आहे, कोण पानाची उपासना करते, कोण बकरीची उपासना, असं काहीतरी कशातरी भोवती ही गोळा झालेली माणसं. रिलिजन नाही, ज्याला आपण संघटित ऑर्गनाइज रिलिजन म्हणतो असं नाही. त्यामुळे अशा प्रकारची माणसं, आणि त्याच्यावर वेळोवेळी झालेले राज्यसत्तांचे इम्पॅक्ट. राजाचा धंदा काय असतो की आता पूर्वीच्या काळात होतं, धर्म हे त्याचं एक मुख्य साधन असतं. राजसत्तेला धर्म का वापरावा लागतो? मारामारी करत असताना एखाद्या माणसाचं टाळकं फोडलं तर तो विचारतो का फोडलंस.
मला वाटलं म्हणून फोडलं असं म्हटल्यावर माणसाला वाटतं तू कोण. परमेश्वराने सांगितलं असं म्हटलं की माणूस गप्प बसतो. कारण परमेश्वराला विचारता येत नाहीत प्रश्न. परमेश्वर आपल्याला हे आन्सरेबल नाही ना. पंतप्रधान आन्सरेबल असतो, 5 वर्षांनी त्याला यावं लागतं. कॉर्पोरेटर आन्सरेबल असतो, देव आन्सरेबल नाही. तो माहितीच नाही कोणाला, तो काय करतो कोणाला माहिती, पण तो प्रत्येकाला वेगवेगळे साक्षात्कार देत असतो. मला वेगळा, ह्याना वेगळा, त्यांना वेगळा. लोचा असतो मोठा. राजाला नेहमी हा लोचा उपयोगी पडतो. कोणातही टाळकं फोडायचं असेल, कुठल्याही देशावर स्वारी करायची असेल, काही असेल, की मग अल्टिमेटली मी देवाचा अंश आहे आणि देवाने मला सांगितलं आहे. त्यामुळे सर्व राज्यसत्ता ज्यावेळी आपली राज्यसत्ता स्थापन करतात, एक्सपांड होत असतात किंवा इंटरनली लोकांना ऑर्गनाईज करत असतात, त्यावेळी मग त्यांना धर्माचा आधार घ्यावा लागतो. धर्माच्या बाजूची संस्कृती. त्यामुळे ग्रीक आले, अलेक्झांडर आला, त्याच्यानंतर आणखी कोणतरी आला, मग बायझंटाईन एम्पायर आलं, मग त्यानंतर ऑटोमन एम्पायर आलं, मग त्याच्यानंतर युरोपमध्ये लोक आले. सगळ्या धर्माचे राजे हे सिरियात आसपासच्या प्रदेशावर राज्य करत असताना प्रत्येक वेळी आले की आपला धर्म तिथे एक टाकायचा प्रयत्न करायचे. आणि तुम्हाला माहिती आहे राजसत्ता आली हा जगाचा नियम आहे. पॉलिटिकल सायन्सच्या लोकांना हे तर नित्याचा परिचय असा आहे. समाजातले अर्ध्याधिक लोक हे राजसत्तेची जुळवून घ्यायच्या प्रयत्नात असतात, त्यांना जगायचं असतं. मग मुसलमान राजा आला की अर्ध्याधिक लोक तिकडे जातात, कारण दरबारात नोकऱ्या मिळतात, सत्तेत नोकऱ्या मिळतात, कॉर्पोरेट होता येतं, काहीतरी. तर राजसत्ता बदलली की समाजातले 70-80% नेहमी लोक टोप्या बदलतात. त्यामुळे हिंदू, मुसलमान, ज्यू, माती, मसण कोणीतरी लोक आपले टोप्या असे बदलत असतात. पण हे सगळं जे बदलत असतं ह्याच्यामधून आणि साम्राज्य साधारणपणे 100, 200, 300 वर्षे टिकतात. त्यामुळे ह्या बदलाची चिन्ह ही छोट्या पंथ आणि गटांमध्ये निर्माण होतात. म्हणून इंग्रजीमध्ये आला एक उत्तम शब्द आहे पॅलिम्सेट. पॅलिम्सेट नावाचा एक शब्द आहे. म्हणजे कसं असतं की आपण हे असतं की नाही, बोर्ड असतो ते आपण लिहितो, नवीन माणूस येतो, नवीन लिहितो, पहिलं खोडतो पण जात नाही, खूप घट्ट लिहिलेलं असतं. त्यामुळे पहिलं थोडंसं पुस्तक होतं, त्याच्यावर नवीन येतं, थोडं पुस्तक नवीन येतं, असं करत समाज हा एक पॅलिम्सेट असतो. त्याच्यावर 2000-3000 वर्षापासूनच्या आलेल्या नाना प्रकारच्या कोणा संस्कृतीच्या, विचारांच्या, धर्माच्या अशा असतात. समाजामध्ये कधीच क्लीन स्लेट नसते. पूर्ण कोळी पार्टी जगात कधीही कोणाला मिळत नाही. जेवढी पार्टी जुनी तेवढ्या त्याच्यावरच्या खुणा जास्त. सिरियामध्ये हा 2500-3000 वर्ष आणि हिंदू सोडता बाकी सर्व संस्कृती, सर्व धर्म, सर्व राजे याचा तिथे एक पॅलिम्सेट सिरियामध्ये तयार झाला. हिंदूंचा सुद्धा थोडा एक प्रभाव आहे, पण तो डायरेक्टली हिंदूंचा प्रभाव नाही. म्हणजे तुम्ही इतिहासात गेला तर लक्षात येईल की तक्षशिला वगैरेचा हा जो काळ होता आपल्या भारतातला, या काळामध्ये नालंदापेक्षा तक्षशिला की जिथे ग्रीस आणि इकडल्या बाजूच्या व्यापाऱ्यांची जाणं येणं होतं मोठ्या प्रमाणावर. माणसं एकमेक वेळ लागत असेल. म्हणजे आज आपण सकाळी जाऊन संध्याकाळी परत येतो असं जात नसतील. गेला 2-3 महिन्यांत तुमचा परत आला, पण तो 3 महिन्यांनी परत आला, तिकडल्या वस्तू आणत असे, नाणी आणत असे, कापड आणत असे. असं एक आपण देवघेव म्हणू अशा प्रकारची देवघेव होत असते. तर कदाचित या देवघेवीमध्ये हिंदू परंपरातल्या काही गोष्टी सुद्धा सिरियात गेल्या. म्हणजे उदाहरणार्थ अलावी हा जो पंथ आहे आता तिकडचा बशर असद हा अलावी पंथाचा आहे. बेसिकली शिया आहेत, परंतु हे पुनर्जन्म मानतात. पुनर्जन्म हा प्रकार आपल्याकडून गेलेला आहे, कारण पुनर्जन्म आपल्याकडे सर्वात मोठा घोळ आहे. आपल्याला आहे त्या माणसाला छळण्यासाठी आणि भीती घालण्यासाठी पुनर्जन्म आहे. बघ बाबा, तू आता जर माझं नाही ऐकलं असतं पुढल्या जन्मात डुक्कर. मी सांगतो ऐक, तू माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलास. माझ्यामध्ये सांडपणे आईबाप, प्रथम आईबाप, मग गुरु, नंतर पुढारी, हे 3 लोक आपल्याला सारखे सांगत असतात. माझ्याप्रमाणे केलं तर पुढल्या जन्मात तू राजा, राणी काही किंवा कुठला आपले ब्राह्मण किंवा असं काहीतरी वगैरे. हे पुनर्जन्माचा घोळ हा अशासाठी क्रिएट केलेला आहे की कोणी पाहिलं आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला मागला जन्म माहिती आहे का? आपलं काय माहिती नाही, पण तरीसुद्धा माणूस घाबरतो. नको रे बाबा जायला, अभ्यास नाही केला तर पुनर्जन्मात कुत्रा, बैल, नको. हा जो पुनर्जन्माचा घोळ झाला हा खूप विचारपूर्वक केलेला आहे. आणि ओव्हर ए पिरियड क्रिएट झाला. एका माणसाने वर्गात शिकून तयार नाही झालेला तो. खूप शेकडो वर्षातून हे पुनर्जन्माचा घोळ, हे घोळ सर्वात भारतात जास्त आहेत बरं का.
ह्याचं कारण भारताला खूप 5,000-1,000 वर्षाचा आपला घोळ चालतोय असं घोळत आहे. हा पुनर्जन्म हा प्रकार अलावी पंथात शिया लोकांनी इथे पिकअप केला. पॉसिबली तो अफगाणिस्तानातून वगैरे असा गेला असणार, कारण अफगाणिस्तानामध्ये हे सगळे पंथ आहेत. अफगाणिस्तानामध्ये जे सगळे बरेचसे पंथ ते नवस करतात, आरत्या बिरत्या म्हणतात, सगळं करतात. त्यांचे अनेक देव आहेत आणि ते लग्नानंतर जाणं, पाया पडणं, सगळं मंगळसूत्र सोडून सगळं ते करतात. हे अलावींमध्ये सुद्धा आहे. म्हणजे हे जे अलावी आहेत हे एका बाजूला हिंदूतला पुनर्जन्म घेतात, ते नवस करतात आणि स्वतःला ते शिया म्हणवतात, परंतु कचकून दारू पितात, दणकावून दारू पितात आणि त्यांच्या अनेक रिच्युअल्समध्ये दारू आहे. आणि त्यात गंमत आहे पुन्हा त्यांच्यात ते सिक्रेसी वगैरे या प्रकार आहे की ते एक अलावी हा दुसऱ्या अलावीला बाप्तिस्मा देतो, तुला मी शिया करतो असं. ते काय करतात, ते गुरु असतो आणि ते आपसामध्ये गपचूप करून ते ठरवतात आणि त्याला काही तुझं नाव अमुक तमुक सांगतात, ते तिसऱ्याला माहीत नसतं. त्यामुळे एक सिक्रेट सोसायटी टाईप असते त्या शिया हा पंथ आहे. भयंकर मजा आहे. ते सगळे सूट घालतात, ते काही घालत नाहीत. नमाज करतात पण नमाजानंतर दारू प्यायला जातात. नंतर ते काहीही खातात, काही पितात, पुनर्जन्म करतात आणि एकेश्वरी वगैरे नाहीत. हे मी अशासाठी सांगितलं की इस्लामी शिया असूनसुद्धा त्यांचा पंथ कसा वेगळा आहे बघा. जसे इस्माइली आहेत, बोहरा आहेत, असे अनेक पंथ आहेत. हे मी तुम्हाला थोडंसं सविस्तरपणे सिरियात का सांगितलं, इतके सिरियामध्ये नाना प्रकारचे पंथ आहेत. एक ड्रूज नावाचा पंथ आहे, ड्रूज. हे ड्रूज हे तिकडेच एका ठिकाणी टेकडीवरच्या कुठल्या तरी भागात होते, तर त्या माणसाने तो एक पंथ काढला. तर झाला पंथ काय, आता मी जर भगवे कपडे घातले किंवा विक्षिप्त कपडे घातले, भगवे असे नाही विक्षिप्त, आणि थोडा विक्षिप्तपणे वागायला सुरुवात केली तर माझा पंथ सुरू व्हायला वेळ लागणार नाही, सहज शक्य. आणि एकदा पाया पडणाऱ्या माणसे कानफडात मारायचे की अरे बापरे आपल्याला दूर करतो, मग आणखी जवळ येतात लोक. हां, तुम्ही लोकांना मारता तेवढे आणखी जवळ येतात, पंथ तयार होतो. आपल्याकडे असं उत्तर प्रदेशमध्ये माहिती की नाही तुम्हाला, तो झाडावर बसलेला एका माणसाचा पंथ आहे. काय किती दिवस तो झाडावरच बसून आहे आणि ते हजारो लोक जाऊन ते पाय पडतात. काय करतो कुणाला माहिती तो झाडावरचा पंथ. असे किती लोक. तर असे तिकडे सिरियामध्ये असे अनेक पंथ आहेत. पण या सगळ्या पंथांना खूप जुनी 400-500 पासून 2,000-3,000 वर्षापर्यंत अशा जुना त्यांच्या रूट्स आहेत, खूप रूट्स आहेत. ड्रूज आहेत. आता ड्रूजसुद्धा सिरियामध्ये दे आर समथिंग लाईक 8% वगैरे, 7-8% वगैरे ड्रूज आहेत. तर हे सुद्धा तिथे आहेत आणि त्यांची स्वतःच्या सगळ्या बिलीफ सिस्टम या पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यांचे देव वेगळे असतात, अमुक तमुक वगैरे. आता मी मुळाशी येतो. आता हे सगळे जे नाना प्रकारचे पंथ सिरियामध्ये हे सगळे पसरलेले आहेत, हे एकत्र जगायचा प्रयत्न करतात. आणि आपण असं म्हणूया की हा आधुनिक काळातला हा सगळा प्रश्न आहे. जोपर्यंत आपण पहिल्या महायुद्ध किंवा 19व्या शतकात तुम्ही 18-19व्या शतकापर्यंत गेलात तर प्रॉब्लेम नव्हता. माणसाचं जे जगणं होतं ते त्याच्या पंचक्रोशीपुरतं मर्यादित होतं सामान्यतः. म्हणजे एखाद्या राजाने येऊन तुमच्यावर स्वारी केली आणि मारझोड केली तर गोष्ट वेगळी, पण असं फार वेळा नव्हतं. त्यामुळे माणसाचं जगणं हे माझी पंचक्रोशी, माझं पाणी, अमुक तमुक, लग्न, मुलं बाळं, मला लागणारं अन्न, जनावरं, हे या एक 10-5 गावांमध्ये होतं. बाय द वे रामायणसुद्धा तेवढंच होतं बरं का. आता आपल्याला वाटतं हे हे ते श्रीलंका ते वगैरे असं नव्हतं. ते बेसिकली त्या काळातलं होतं आणि ते एक्स्ट्रापोलेट करून त्याला मोठं स्वरूप दिलं गेलं, पण लहान होतं. आणि असं लहान ठिकाणी माणसाचं जगणं असतं एका परीने तुम्हाला आटोक्यात आणणं फार सोपं असतं. कारण रूलर जे असतात, समाज चालवणारे, म्हणजे ज्यावेळी संघर्ष निर्माण होतो, प्रॉब्लेम कुठे होतो, रिसोर्सेसचा प्रॉब्लेम होतो. गावात पाणी नाही, दुष्काळ पडला, अमुक झालं तमुक झालं, मग माणसं एकमेकाची भांडायला सुरुवात करतात. मग रिसोर्सेसचं भांडण सुरू झाल्यानंतर खूप रूल्स. तर साधारणपणे पंचक्रोशीमध्ये नियम असा असतो की तो गावातला एक मोठा माणूस असतो, जमीन असते त्याची भरपूर, किंवा काही आणखी काहीतरी असतं, किंवा त्याचा पंथ असतो, व्हॉटेवर. भारतामध्ये जात असते, त्या वरच्या जातीतला माणूस तो रूल करत असतो. तर काही ठिकाणी जात आहे, काही ठिकाणी धर्म आहे. अफगाणिस्तानात ठिकाणी खान नावाचा माणूस राज्य करतो आणि हा खान कोणी असू शकतो. तो मुल्लाही असेल नसेलही, त्याकडे जमीन असेल नसेलही. आता तिकडे बरेचसे खान असे आहेत की तिकडे जमीन नाही पण ज्यांच्याकडे गुंड आहेत. 200 गुंड
आणि एक 100 ह्याच्या गोळा केल्या कलाशनिकाव की मग तुम्ही टोळीवाले होता. अशा तर अफगाणिस्तानातली परिस्थिती आहे. असंच पूर्वीच्या काळामध्ये होतं. जसजसं इंडस्ट्रियलाइज जग व्हायला लागलं आणि जगाची पंचक्रोशी ही व्याख्या तुटून त्याच्या भोवती मोठं जग व्हायला लागलं, तिथून मग प्रॉब्लेम असा हाऊ डू यू गव्हर्न. संघर्ष निर्माण झाला. आपसामध्ये माणसं मारामारी करायला लागली, तर या माणसाला एकत्र कसं आणायचं. आणि त्याच्यातून मग जगभर नाना प्रकारच्या व्यवस्था. तर पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट्स आहे, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला त्यातून मग जगातल्या राजकीय व्यवस्था निर्माण झाल्या. मग आपण म्हणू डेमोक्रेसी होती, राजा होता, आणि काहीतरी होती, आणि काहीतरी होतं, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या घटनांमधून हे सगळे ह्याच्यामधले ग्रुप जात होते. सिरियामधले सहज तुम्हाला सगळा एरिया लक्षात येईल काय होता. मी जरी सिरिया म्हटलं तरी सिरियाच्या आसपासचे सगळे वर टर्की आहे, खाली या बाजूला सौदी अरेबिया आहे, इकडे इराण आहे. हा सगळा तो प्रदेश आहे की ज्या प्रदेशाचे आता आपण वर्णन गेले 5-7 हजार वर्ष काय घडत होते. तर आधुनिक काळामध्ये मग प्रश्न असं ज्या निर्माण झाला की हाऊ डू डील विथ दिस. हे प्रॉब्लेम सोडवायचे कसे. हे प्रॉब्लेम सोडवताना एक विचार करणारी माणसं, त्यातून गव्हर्नन्स. मुख्य मुद्दा काय तो गव्हर्नन्स. हाऊ अ स्टेट कंडक्ट्स दी अफेअर्स ऑफ अ नेशन. आणि मग तुम्हाला माहिती आहे जगामध्ये नाना प्रकारच्या आयडिओलॉजीज निर्माण झाल्या. मारामारीचं सूत्र काय, कशामुळे मारामारी आहे. त्या मारामारीचं एक सूत्र साधारणपणे 2 भाग करू आपण. एक आहे ते सांस्कृतिक असतं, ते नंतर जाऊ. दुसरं मुख्यतः आर्थिक असतं. माणसाला जगायचं असतं, माणसाला काहीतरी पाहिजे. पूर्वीच्या काळी आपल्याकडे गायी पळवून नेत असत, कारण गायी हेच त्यावेळी सर्वात महत्त्वाचं होतं. कारण गायी, दूध, त्याच्यावर माणसं जगत होती. मग धान्य, मग राज्य. ह्या सगळ्या पळवापळवी आणि रिसोर्सच्या मारामारीला पहिलं ॲनालिटिकल उत्तर त्या अर्थाने सगळ्या जगात दिलं गेलं हे मार्क्सपासून मिळालं. मार्क्सनी सांगायला सुरुवात केली की बाबांनो, ज्याच्या हातात उत्पादनाची साधनं असतात, ज्याच्या हातात आर्थिक ताकद असते, तो हे सगळे उद्योग करतो. आणि म्हणून मग पुढे मार्क्सवाल्यांनी मग ते मार्ग सांगितला की मग साधनं आपल्या ताब्यात ठेवा, माती मसण काय ते त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि मार्क्स आणि त्याच्या बाजूला दुसरे आपण म्हणू मार्केट कॅपिटलिझम वगैरे मुक्त, अशी 2 प्रकारची माणसं होती. जग सगळा कंपोज करायचा प्रयत्न करत होती. सिरियामध्ये सुद्धा एका परीने सगळं हेच चाललेलं होतं. म्हणजे असदची राजवट ज्यावेळी सुरू झाली, हे दुसरा महायुद्धानंतरचा काळ आहे. हा पहिल्या महायुद्धाच्या आसपास असदचा बाप होता, नंतर सुरू झालं. सिरियामधली आर्थिक परिस्थिती जसजशी खाली खाली जायला लागली, मी ताबडतोबीच्या गोष्टीकडे खाली खाली जायला लागली. उदाहरणार्थ गेल्या 10 वर्षातली परिस्थिती मी पाहाल तर दुष्काळ झाले. दुष्काळ हे आता सगळ्या जगभर पसरत आहेत. इथून पुढली जगातल्या सर्वात मोठ्या मारामाऱ्या पाण्यावरून होणार आहेत. एक गाव एक पाणवठा आपल्याकडची सुरुवात होती, आता एक गाव एक पाणवठा सगळे जगभर पसरणार आहे. कारण पाण्याची स्केअरसिटी आणि मारामारी हा जगातला महत्त्वाचा प्रॉब्लेम होणार आहे. सिरियामध्ये दुष्काळ पडला, कापसाचं पीक कोसळलं, ऑलिव्हचं पीक कोसळलं, कापसावर आधारलेली इंडस्ट्री कोसळली, शेती कोसळली, आणि माणसं दूर निघून जायला लागली. 2003, 4, 5 वगैरेचा सगळा काळ आहे. गावाच्या गावं ओस पडायला लागली, आणि मग मुलांना काम नाही. अशा परिस्थितीत करणार काय. तेल हा त्यांचा एक महत्त्वाचा 25-30% तेलावर चालतं. पण तेलामध्ये जे तुम्हाला नवनवीन टेक्निक शोधली पाहिजेत, टेक्नॉलॉजी आणली पाहिजे, जेणेकरून तेलाचं उत्पादने खूप तुम्हाला किफायतशीरपणे करता यायला पाहिजे. ती टेक्नॉलॉजी तिकडे दुर्लक्ष केलं. थोडक्यात म्हणजे काय की हा असद नावाचा माणूस होता. हा स्वतःचे खिसे भरण्याच्या नादामध्ये देशातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ इकॉनॉमिक सुधारणा कराव्या लागतात. आपल्या इकडे जे स्ट्रक्चरल सुधारणांचं आपलं जे चाललेलं आहे भारतामध्ये सर्व ठिकाणी आहे, सगळ्या ठिकाणी स्ट्रक्चरल सुधारणा होत नाहीत. आणि तुम्ही किती पैसे ओतलेत तरी तुमचं काही भलं होण्याची शक्यता नसते. जसा भारतातला प्रश्न आहे. शेतकऱ्यांना किती सबसिडी द्या, शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही. याचं कारण शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल, शेतकऱ्याला बरं जगवायचं असेल, तर ह्या देशाच्या टोटल अर्थव्यवस्थेमध्ये स्ट्रक्चरलच पूर्णपणे बदल करावे लागणार आहेत. देशाची अर्थव्यवस्था तुम्हाला शेतीपासून दूर नेऊन उद्योगांकडे आणि शहरांकडे न्यावी लागेल, आणि तिथे ह्या माणसाने ॲब्सॉर्ब करावं लागेल. दुसरा मार्ग नाही. ह्या माणसांना तुम्ही सबसिडी देऊन ह्याला हे जगणार नाही आहेत. सो व्हॉट इट नीड्स इज ए स्ट्रक्चरल चेंज, कम्प्लीट स्ट्रक्चरल चेंज. एवढा विचार करायला असदला वेळ नाही.
दुसरा मुद्दा असा होता की एकूण उत्पादन वाढवणं, उत्पादकता वाढवणे यासाठी करावं लागेल, नवीन टेक्नॉलॉजी आणायला पाहिजे, त्याला वेळ नाही. ह्याचं कारण जगाचा साधा नियम आहे, ज्याच्या हातात लाठी असते तो डोकं वापरत नाही. चोपाई चोपाई मी तुम्हाला समजावून देतोय. बांबू उभारला ऐकता तुम्ही, चर्चा केल्यानंतर मग विचारांचा प्रश्न येतो. असदच्या हातामध्ये लाठी होती पहिल्यापासून, दंगा करत होता, दहशतवादावरच हा देश आधारलेला आहे पहिल्यापासून. याच्या मी आता तपशिलात जात नाही. पण ज्यावेळी देशाला आर्थिक सुधारणांची जरूर होती त्या काळात त्यांनी काही नाही केलं आणि विरोध केला की माणसानं चेपून टाका. उदाहरणार्थ त्यांनी आपल्याकडेच असं चालतं की त्याने ठरवलं अरे आपल्या देशासमोर इकॉनॉमिक प्रॉब्लेम, इन्व्हेस्टमेंट होत नाही. वाय गुड, काय करायचं, अमेरिकेतल्या कंपनीला बोलवा, कन्सल्टंट या, पैसे आणायचे, आणा. पैसे आणले, 10 कंपन्या केल्या, या सगळ्या 10 कंपन्या ह्याच्या नातेवाईकांच्या. आणि त्या कंपन्यांना माहिती आहे की आपल्याला कोणी हात लावू शकत नाही. आपलं प्रॉडक्ट बेकार असलं तरी चालेल, आपलं मार्केटिंग बेकार असलं तरी चालेल, लोकांच्या आवडीच्या वस्तू नसल्या तरी चालतील, ह्याचं कारण हात लावू शकत नाही, वर बाप बसलाय आपला. त्यामुळे ह्या कंपन्या येऊनसुद्धा त्याचा उपयोग काही अर्थव्यवस्थेवर झाला नाही आणि शेवटी ते कोसळत गेलं. आता हे कोसळत असताना ही जी सगळी समाजातली विविध प्रजा होती, दे वर चॅलेंजिंग. त्यांचं म्हणणं होतं की आमची सुद्धा तुम्ही काहीतरी व्यवस्था करा. पण हे करताना, आणि हीच गंमत जगामध्ये आता आहे, जगामध्ये गंमत इथेच ठेपली, माणसांचे प्रश्न आर्थिक असतात, परंतु मारामारी करताना ते आर्थिक न करता मारामारीसाठी सांस्कृतिक वापरलं जातं हत्यार. मी शोधायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी असं आता बघतो की अलीकडच्या काळामध्ये फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी ही सगळे जे विभागात काम करणारी जगातली माणसं आहेत, माझ्या अल्पमतीनुसार असं मला दिसतं आहे की ह्या प्रश्नाचं कन्सॉलिडेटेड उत्तर मला कोणाकडून मिळत नाही. मला फुकुयामा काही सांगत नाही, रोमिला थापर सांगतात, पण ते सांस्कृतिक बाजूने सांगतात. आर्थिक आणि सांस्कृतिकची जी सांगड घालायला पाहिजे ही काय मला करता येत नाही. माणसानं मारामारी करायची असते, म्हणजे गरीब वर्सेस श्रीमंत अशी मारामारी आहे, मराठवाडा वर्सेस पश्चिम महाराष्ट्र अशी मारामारी आहे, गुजरात वर्सेस बिहार अशी मारामारी आहे, महाराष्ट्र वर्सेस आसाम अशी मारामारी आहे. का मारामारी आहे? बिहारमध्ये, आसाममध्ये रिसोर्सेस नाहीत, माणसं गरीब आहेत, हे रिसोर्सेस महाराष्ट्रात आहेत. बिहारमधले लोक म्हणतात आम्हाला लुटता आणि तुम्ही तिकडे मोठे होता. ओके, मग काय करायचं? एकत्र बसून तुम्हाला तुमच्या रिसोर्सेसचा वापर कसा करायचा हे शोधावं लागेल. पण हे शोधायला माणसं इकॉनॉमिकली शोधायला एकत्र बसत नाहीत. एकत्र आली की तू बिहारी मी मराठी, तू कन्नड मी तामिळ, तू हिंदू मी मुसलमान, तू ज्यू मी ख्रिश्चन, इथे जातं आणि मारामाऱ्या मग मूळ प्रश्नापासून दूर जातात. मला असं दिसतं की सिरियामध्ये नेमकं हेच घडलं. सिरियामध्ये ही सगळी माणसं विविध पंथाची होती. मूळ तुमचा मुद्दा तुमची बेकारी नावाची गोष्ट आहे ना. तुमच्या युनिव्हर्सिटीत खड्ड्यात गेलेत, सगळ्या जगभरच्या युनिव्हर्सिट्या त्या खाली 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 जात राहिल्यात. कारण सगळे पैसे जे गुंतवतात हे पैसे साधारणपणे नको त्या गोष्टीमध्ये गुंतवतात. हां, माणसाचा जो आपण असं म्हणूया, माणसाचं DNA एक सांस्कृतिक भाग असतो, म्हणजे विचार, चिंतन, अमुक तमुक वगैरे. हे घडवण्यासाठी लँग्वेज, फिलॉसॉफी, लिटरेचर, आर्ट, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी हे सगळे जे भाग आहेत हे एक 15% असतात, पण त्याची समाजाला आवश्यकता असते. ते जर नसेल ना तर गाडं बिघडतं. तर नसेल म्हणजे काय होतं की ते नसलं की ट्रम्प निवडून येतो आणि मग वाट लागते. त्याला बिझनेस कळतो, माणूसच कळत नाही. आणि तो जे करायला निघतो, हे का घडलं? ट्रम्पच्याचं एक ॲनालिसिस आहे. ट्रम्पच्या घडण्याचं मुख्य कारण असं होतं की अमेरिकेची सगळी जी सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्ता आहे खालून विद्यापीठातून येणारी, सगळ्या विद्यापीठांमध्ये आज फिलॉसॉफी, कंपॅरेटिव्ह लिटरेचर, कंपॅरेटिव्ह रिलिजन वगैरे याच्यावर फंडिंग नाही. मी गेल्या वर्षी बघत होतो तर आता अमेरिकेत मला वाटतं एकाही विद्यापीठामध्ये शेक्सपियर शिकवत नाही आता. कारण ट्रम्प म्हणतो शेक्सपियर काय करायचं आहे, नाटक काय करायचं आहे, बर्गर खा, दारू प्या, फार वजन वाढलं तर मशीन मिळतं ते चालवा, डोकं तुम्ही शक्यतो चालवू नका. हे तुम्हाला सांगतो, हे अमेरिकन विद्यापीठामध्ये आतून हे खूप धगधगते आतमध्ये. आणि विद्यापीठातली बरेचसे लोक आता गेल्या 5-1 वर्षाच्या काळामध्ये ह्या विषयावर, अमेरिकन विद्यापीठ आणि अमेरिकन शिक्षणाच्या विषयावर अमेरिकेतले लोक इतके लिहित आहेत चिंताजनक. आणि ते अमेरिका सोडून आता नॉर्थ युरोपमध्ये जाऊन चौकशी करायला लागलेत की तिकडे चांगलं शिक्षण काय. हे सगळं जगभर घडतं आहे. हेच सिरियामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आलं. माणसं ज्यावेळी त्यांचे प्रश्न सोडवायला उभे राहतात त्यावेळी
आपण बसून बोलू. ओके, बिहारचा काय प्रॉब्लेम आहे, महाराष्ट्राचा काय प्रॉब्लेम आहे, आपण बसून तू ओके रिसोर्सेस स्टोअर करायचे कसे शेअर करूया, बरं तुम्ही त्यासाठी काय करा, असं काय नाही. एकत्र बसले पार्लमेंटमध्ये की मग राज ठाकरे विरुद्ध आदर किंवा राजकुमार वर्षी विरुद्ध आदर वगैरे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एक आपल्याला तुम्ही हे पाहत आहे, ज्या काळामध्ये तामिळ आणि कन्नड लोक एकमेकांच्या बोडक्यावर बसून मारामारी करत होते त्या काळामध्ये ते सगळ्या मी कावेरीचा प्रश्न कव्हर करायला मी कव्हर करत फिरत होतो. एकदा माझाच जीव जायची पाळी आली. तो राजकुमार नावाचा माणूस आहे, तो मोर्चा घेऊन निघाला होता आणि सगळे टगे आणि मी फोटो काढत त्याच्या उभं होतो. मलाच मारायला आले. त्यामुळे तू कोण, कन्नड की तामिळ? आणि पण माझा काय संबंध आहे, मी पत्रकार आहे, मी फोटो काढायला आलो. मग कॅमेऱ्यातून पळावं लागलं जीव घेऊन, कारण तिकडे एकच फॉल्ट लाईन, एकच पाण्याचा प्रश्न, पाणी वाटून घ्यावं. जागतिक नाही, तू तामिळ आम्ही कन्नड आणि तुम्ही लोक आमच्यावर राज्य करताय. असं हे 2010 सालात सुद्धा आज तामिळनाडू आणि भारतामध्ये घडतं आहे. दिस इज व्हॉट इज प्रिसाइजली हॅपनिंग इन सिरिया. आता ही सगळी माणसं आहेत, यांना ऑब्व्हियसली सत्तेत वाटा हवा आहे. त्यांना असं वाटतं की आपलं भलं व्हावं. कोण 10% आहे, कोण 12% आहे, कोण 20% आहे, कोण 80% आहे. ह्यांना सत्तेत वाटा हवा आहे. पण ह्या सत्तेतला वाटा मिळणार कसा आणि तो कशासाठी मिळणार? म्हणजे अधिक देवळं बांधण्यासाठी मिळवायचं आहे का अधिक कारखाने आणण्यासाठी मिळवायचं आहे? मशिदी तोडायच्या आहेत, मेनार बांधायचे आहेत की काय करायचं आहे? ह्याच्यापेक्षा ह्याच्यातच अधिक जातात. सांस्कृतिकतेवर माणसं का जातात? म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा आम्ही बघतो, महाराष्ट्रात चळवळी होतात, आर्थिक चळवळ कधी होत नाही. मुंबईतली गरीब माणसं रस्त्यावर म्हणत नाही की गरिबाबद्दल बोललं की सगळी मीडिया तुटून पडते, हे सगळे डावे आहेत. अरे डाव्याचा काय संबंध यार, माणसांनी जेवायला पाहिजे. पण एकाने उठून सांगितलं आमच्या गल्लीतलं देऊळ का तोडलं, मग झालं दनादन. अख्खी दुनिया एकमेकाचा जीव घ्यायला तिथे तयार होऊन बसत असते. हेच भांडण सिरियामध्ये आहे. आणि हेच भांडण जसं सिरियामध्ये आहे तसं तुम्हाला दिसेल की हे भांडण जगात इतरत्र सुद्धा या प्रदेशामध्ये सर्व ठिकाणी आहे. हे सिरियाचं झालं. काय घडलंय काय त्याच्यामुळे? आता 11 ते 18 17 ह्या काळामध्ये 40 लाख माणसं मेली, 70 लाख माणसं बेघर झालीत. त्यातली 60 लाख माणसं एक तर परदेशात तरी गेलीत किंवा देशातल्या देशातच बेघर झाली आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो हे आपल्याला तुम्हाला कोणाला फिरायला किती मिळतं मला माहीत नाही, पण मी या विभागात फिरलो आहे, मला ते सगळे एका पाहायला मिळालं आहे. आणि यूट्यूब वगैरे तुम्हाला पाहायला मिळतं, फार भीषण असतं, आपण कल्पना नाही करू शकत. आपण त्या अर्थाने सुदैव आहो की आपलं घर उद्ध्वस्त झालं, पुन्हा आपण आपल्या गावाकडे जातो आणि आपण जिथे जातो ते घर सगळं मोडलेलं असतं आणि आपण म्हणतो अरे मला इथे परत यायचं आहे. परत यायचं म्हणजे काय, 7/12 तुझ्या नावाने आहे का? नाही. इथे घर तुझ्याकडे पुरावा काय? नाही. मग पुरावा कुठून आणणार? पैसे द्या तर पुरावा देतो. पोलिसांना पैसे द्या, राजकारणी माणसाला पैसे द्या, ते होणार. आणि माणसं आपल्या घरासमोर अगदी मी लातूरला ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी मी पाहिलं होतं. भूकंप झाल्या मी लगेच तिथे गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मला पहिल्या प्रथम दिसलं, माझ्याबरोबर एक माणूस होता, मी इथून त्याला मुंबईहून घेऊन गेलो होतो आणि त्याचं ते गाव होतं म्हणून त्याला मी घेऊन गेलो. तो त्याच्या गावाच्या तिथे गेला. आम्ही माझ्या गाडीतून मी खाली उतरलो आणि तो गुडघ्यात डोकं घालून रडायला लागला. तो काय मी त्याला काही असं 70 लाख माणसांचं एका देशामध्ये होतं. मला सांगत मी काय घडत असेल माणसाचं, इतकी माणसं बेघर. बरं ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की ह्याच्यात सगळे परदेशातले लोक आलेले आहेत. म्हणजे हा सगळा जो लढा आहे, ह्या लढ्यात तुम्ही ही कसं कसं दिसतं बघा. पुढे 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 ही सिरियाची जुनी परंपरा आणि ही सगळी सिरियातली नाना सगळ्या किती प्रकारची कल्चरल माणसं तिथे आहेत बघा. आता अरब असतात, आपण ज्याला अरब म्हणतो, अरब म्हणजे तुम्हाला तसं अरब हे सरळ एका शिक्क्यात अरब बसत नाहीत. अरबांचे सुद्धा बेदुईन टोळ्या आहेत आणि या प्रत्येक टोळीचं पूर्ण स्वतंत्र कल्चर असतं आणि प्रत्येक टोळीचं एक राज्य असतं. त्या टोळीचा प्रमुख असतो, तो प्रमुख असतो, ते राज्यच असतं, स्टेट बाय इटसेल्फ असं असतं ते. आता ही सगळी लढाई सुरू झाली. या लढाईमध्ये अर्थात त्याला दुसरा एक आस्पेक्ट आहे, त्याकडे मी आता फार जात नाही, परंतु या सगळ्या सिरियामधल्या यादवीमध्ये किंवा सगळ्यांविरुद्ध लढाईमध्ये सगळे बाहेरचे देश पडलेले आहेत. सौदी अरेबिया आहे, कतार आहे, रशिया आहे, चायना आहे, अमेरिका आहे, इराण आहे. कारण उघड आहे, या देशांना तिकडे सिरियामध्ये आपला पाय असा असं वाटतं.
सिरियावर आपलं राज्य असलाच पाहिजे, एक. आणि दोन, शस्त्र खपवायची असतात. सगळ्या लोकांचे धंदे शस्त्र खपवण्याचे असतात. आणि त्यामुळे शस्त्र आणि त्या भागामध्ये आमचं राज्य हवं यासाठी म्हणून हे सगळे जगातले देश तिकडे झाले. त्यामुळे आता झालं असं की जगातली कुठली मारामारी येते त्यामुळे ग्लोबल होते. रशिया आली म्हणून चायना येतं, चायना आले म्हणून अमेरिका येतं, अमेरिका आली म्हणून सौदी अरेबिया येतं. अशा रीतीने सगळं चालत असतं. त्यामुळे हा जो तिकडला जो लढा आहे हा एका परीने सगळ्या जगाचा लढा झाला आहे. तिथून थोडं आता पुढे थोडं फोकस सरकवतो, म्हणजे त्याचं व्यापकता लक्षात यावी. त्याचं ताबडतोब दुसरं उदाहरण म्हणजे आपल्या परसात घडणारं म्यानमार, रोहिंग्यांचं. तुम्हाला माहिती असेल, रोहिंग्या हे ब्रह्मदेश नावाचा देश, हा पूर्वी ब्रिटिश साम्राज्याचा भाग होता, म्हणजे भारताचाच एकूण ब्रिटिश साम्राज्याचा. 48 साली, आपण 47 साली स्वतंत्र झालो, ते 48 साली स्वतंत्र झाले. 48मध्ये म्यानमार तयार झाला. आता म्यानमार तयार झाल्यानंतर म्यानमारमध्ये हे 10% आहेत रोहिंग्या. ते राखाईन म्हणून एक बाहेरचा प्रदेश आहे, तिकडे ते राहतात. आणि बाकी सगळा देश बुद्धांचा. पुन्हा तेच म्यानमारमधल्या अर्थव्यवस्थेकडे बघायला तिकडल्या राज्यकर्त्यांना वेळ नाही. लष्करी राज्यकर्ते ते सर्वात भयानक असतात, लक्षात ठेवा. लष्कर एवढं डेंजरस जगात काही नसतं बरं का. लष्कर हे आपण म्हणूया की नाही की तुमच्या ताब्यात असावं लागतं. तुम्ही लष्कराच्या ताब्यात गेलात तर मेलात. म्हणून सर्व जगामध्ये नियम असा आहे की समाजाने लष्करावर लक्ष ठेवायचं असतं. जिथे लष्कर समाजावर लक्ष ठेवायला लागतं तिकडे वांदे होतात. आणि त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे म्यानमार. अनेक वर्ष लष्कराची सत्ता आहे, त्यांना काही देणं घेणं नसतं. दे ट्रेंड फॉर इट. म्हणजे त्यांना समाजाची ती एक आवश्यक संस्था आहे, परंतु त्या संस्थेची वाढच मुळी अशा रीतीने सांगितली असते की जी जा आणि मार ह्या पलीकडे प्रश्न विचारायचा नाही. ती आवश्यक असते केव्हा, लढाईसाठी. पण माणूस काय आयुष्यभर लढाई नाही ना करत. सारखा उठल्यापासून लढाई नाही चालत ना. लढाईसाठी लष्कर, कायमसाठी लष्कर नव्हे. कारण लष्करामध्ये चर्चेला अलाउड नाही, चर्चाबिरचा प्रकार नाही. 1000 मतं आहेत वगैरे करायला वेळ नसतो, कारण मुळामध्ये त्यांना ॲक्शनसाठी ते निर्माण झालेले असतात. पण ही ॲक्शन युद्धात चालते, सामान्य जीवनात चालत नाही. लष्कर हे मग काय वागतं त्याचं बर्मामधलं उदाहरण आहे. सत्यानाश झाला, बर्माची अर्थव्यवस्था सत्यानाश झाली. आणि त्याच्यानंतर पुन्हा रिसोर्सेससाठी भांडण, जे सिरियामध्ये आहे तेच भांडण. आमच्याकडे पैसे आहेत, कोणी घ्यायचे, मग आम्हाला रोहिंग्या नकोत. एकापर्यंत म्हटलं तर की नाही की तुमचे रिसोर्सेस वाढवणं आणि नीटपणाने वाटून घेणं, असं न करता मला जास्तीत जास्त रिसोर्सेस द्या आणि दुसऱ्याला रिसोर्सेस नाकारायचे असतील तर कशासाठी नाकारायचे. आणि ज्या क्षणी नाकारणं येतं त्या क्षणी संस्कृती, धर्म या गोष्टी येतात. नाकारायला मुद्दा काय, म्हणजे जर भारतातला मुद्दा असतो की तू बिहारी म्हणून नको, तू गुजराती म्हणून नको, किंवा तू मुसलमान म्हणून नको, किंवा हिंदू म्हणून नको. हे या रोहिंग्यांच्या बाबतीत झालं. आणि 10% रोहिंग्या ह्यांच्यावर 2012-13 सालापासून. आणि बाय द वे एक असं लक्षात येतं की रोहिंग्या, सिरिया, मध्यपूर्व सर्व ठिकाणी जगभर जो रिसर्जन्स आहे ना, ते एका विशिष्ट काळातलं आहे असं लक्षात येतं आहे. पॉलिटिकल सायन्स व्हायला रायटिस्ट वगैरे, एक्स्ट्रा रायटिस्ट वगैरे म्हणतात. आय डोंट नो, व्याख्या तुम्ही कशीही करा. परंतु साधारणपणे ज्याला असं पण म्हणून संस्कृती आणि धर्म याचा वापर सत्ता मिळवण्यासाठी, राजकारणासाठी करणं, असं मी साधी माझी व्याख्या करतो. हा रिसर्जन्स संबंध जगभर एकाच वेळी सुरू झाला आहे. तो जर्मनीत आहे, तो ब्रिटनमध्ये पुन्हा आलेला आहे, फ्रान्समध्ये तो आला, अमेरिकेत त्याच्या रूपात आला, सिरियामध्ये तो आहे, इथे सुद्धा नेमकं त्याच सुमाराला आहे. 2006-07 साली तिकडे त्या एका माणसाने तिथे एक संघटना केली बरं का. त्या माणसाचं नाव आशिन विराथू, आशिन विराथू. आणि त्या संघटनेचं नाव काय, 969. तर तुम्ही ह्याच्यावर जाऊन बघा नेटवर, मी तुम्हाला काय 969 म्हणजे काय, तर पहिला 9 आहे, त्यात बुद्धाच्या विशेष गुणांचे 9 असं म्हणतात की बुद्धाचे 9 विशेष गुण आहेत म्हणून 9. नंतर मग बुद्धाची शिकवणूक 6 शिकवणुकी म्हणून 6. आणि तिसरा आहे बुद्ध संघ, म्हणजे बुद्धाचे संघ, त्याचे 9 असं म्हणून बुद्ध. सगळं चुलीत घाला रे, चुलीत घाला सगळं. याच्या आधारे तुम्ही लोकांचा जगण्याचा अधिकार कसा काढून घेता, हा प्रश्न कोण विचारणार, हा प्रश्न कोण विचारणार.
आणि हे लोक मारत सुटले. म्हणजे त्यांनी एक दिवशी अफवा पसरली की एका बाईवर बलात्कार झाला आणि सगळे जाळत सुटले आणि ती जाळपोळ अजून चालू आहे आणि जवळपास आता किती लाख लोक बाहेर आहेत तुम्ही बघा. हा जो प्रश्न आधुनिक काळात मी तुम्हाला म्हटलं की 18-19व्या शतकापासून 21व्या शतकापर्यंत कुठे येऊन पोचलं गाडं, की समोरच्या माणसाचे अधिकार काढून घेत असताना ते अधिकार काढण्याचा मला काय अधिकार आणि कसोटी काय. इथे आधुनिक स्टेट नावाची गोष्ट येते. आता चक्रम स्टेट्स आपण किम जॉंग उंग वगैरे जे लोक आहेत यांचं आपण सोडून देऊ, त्यांचं काही काय खरं नाही, डोकं नाही त्या माणसाला. परंतु जिथे जिथे आपण म्हणू आधुनिक युग आहे तिथे राज्यघटना नावाची एक गोष्ट असते सगळ्या जगभर. आणि राज्यघटनेचा मुख्य पाया सर्व जगात माणसांची समानता नावाचा असतो. वन मॅन वन व्होट याचा अर्थ त्या समान आहे. आणि म्हणून स्टेट नावाची जी गोष्ट जगात अस्तित्वात आली विशेषतः 20व्या आणि 21व्या शतकात, स्टेटचा पाया समानता नावाची गोष्ट आहे ऑलवेज. परंतु ह्या स्टेटचा पाया आधुनिक काळामध्ये मान्य कोण करत नाहीत. संस्कृती हातातला फॅक्टर असतो जो समानता मानत नाही. म्हणजे जर आधुनिक राज्यघटनेतला माणूस असेल, उदाहरणार्थ निळू दामले नावाचा माणूस कुठेतरी बडबड करायला लागला, काहीतरी कोणी शिवीगाळ वगैरे करायला लागला, पोलीस माझी गच्ची धरणार, चलात तू का मला पकडलं, युनिफॉर्म म्हणून नव्हे, तो म्हणणार अमुक अमुक कलमानुसार तू हे भंग केलास आणि तुझ्यामुळे इकडल्या लोकांचं जगणं त्रासाचं झालं. एक मुलगी दिसली, मी तिच्या पाठी लागलो, धरणार मला गच्ची, आत घालणार, 2 महिने सजा देणार. का देणार, त्या मुलीच्या जीवनात डवळाडवळ करण्याचा, तिच्या इर्द जाण्याचा अधिकार तुला नाही. आणि हा अधिकार तुला नाही हे आधुनिक स्टेटने ठरवलेलं आहे, ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. आणि म्हणून तू म्हणशील किती मी पुरुष म्हणून श्रेष्ठ आहे. सबरीमालात काय झालं, सबरीमालात नेमका तोच प्रश्न आला. तुमच्या संस्कृतीमध्ये तुम्ही असं जरी मानत असलात की स्त्री ज्यावेळी रजस्वला असते किंवा लॅक्टेटिंग असते त्यावेळी ती अशुद्ध असते वगैरे, तुम्ही तुमच्या संस्कृतीत मानता, राज्यघटना मानत नाही. आणि म्हणून राज्यघटना आणि संस्कृती यातला डायरेक्ट क्लॅश सबरीमालामध्ये उभा आहे. आणि तो जगात सर्वत्र आहे, तो तालिबानमध्ये आहे, तो सर्व ठिकाणी आहे. हाच क्लॅश तिथे तुम्हाला म्यानमारमध्ये दिसतो. तुम्ही मुसलमान, तुम्ही जगायचं नाही. बुद्धांनी सांगितलं, अरे बुद्धांनी काय सांगितलं, जरी समजा बुद्धांनी सांगितलं असेल तरी सुद्धा जगात बुद्धाच्या वर नावाची एक गोष्ट आधुनिक काळामध्ये असते, ती म्हणजे इट्स ए ग्लोबलाइज वर्ल्ड, जिथे माणसं सारखी असतात. म्हणजे मी इथे आहे म्हणून बिहारमधल्या माणसाला मी कमी लेखणं, भारतीय माणसाने झांबियातल्या माणसाला कमी लेखणं, अमेरिकेतल्या माणसाने युरोपमधल्या कमी माणसाला लेखणं, हे आधुनिक काळामध्ये माणूस म्हणून जगाला मान्य नाही. आणि ही मान्यता नको, आम्हाला मान्य नाही, हे कुठून येतं, हे पॉसिबली असं लक्षात येतं, मला माहीत नाही, हे संस्कृती आणि धर्मातून येतं. कारण जिथे ज्याचा पाया हा असमानता असतो, जे रोहिंग्यांच्या बाबतीमध्ये दिसतं. आणि तेच आता आसाममध्ये आहे. आसाममध्ये जी, आता राजकारणात मी जात नाही याच्या, आसाममध्ये काय झालं, आसाममध्ये सुद्धा असं आहे, आसाममधल्या लोकांना एक तर बाहेरचे लोक नकोत, बंगालमधले नकोत, ओरिसामधले नकोत, पण मुसलमानसुद्धा नकोत. ही जमात हवी, ती जमात नको, ही सगळी जी भानगड आहे ही आत्तापर्यंत लोक सांभाळून घेत होते. ज्या क्षणी त्याच्यामध्ये राजकीय पक्ष येतो त्या क्षणी त्याचं सगळं प्रकरण बदलून जातं. आसाममधली माणसं तुम्हाला का नकोत, राजकारणात जायचं नाही, BJP काँग्रेस त्यांचं काय बघून घेतील, मला काही देणं घेणं नाही. दिसतं असं की इथे सुद्धा शेवटी माणसांमधलं जे डिस्क्रिमिनेशन होतं, हे डिस्क्रिमिनेशन संस्कृती आणि धर्म या आधारावर होतं. ते माणूस म्हणून या आधारावर होत नाही. त्यामुळे सिरिया, संबंध तिकडलं जग, म्यानमार, त्याच्यानंतर भारतामध्ये सर्व ठिकाणी, मी तुम्हाला सांगतो, भारतामध्ये मला परवा मी लिहिताना म्हटलं की हे जे एक भीती वाटते की नाही आपल्याला, झुंडशाहीची भीती, ही केवळ धर्माची भीती नाही. उत्तर प्रदेश विरुद्ध मराठी मारामारी सुरू झाली की काय अवस्था होते, जाऊन बघा तुम्ही, उत्तर प्रदेशमध्ये बोला, तुम्ही नाव घ्या, कधी तुम्हाला मारायला येतील की नाही. म्हणजे राज्य, भाषा, तुम्ही कुठे राहता हे सुद्धा मुद्दे तुमच्या विरोधात उभा राहतात आणि तुमचा जगण्याचा अधिकार काढून घेतात, तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं. हा सगळ्या जगभरचा प्रश्न आहे. हाऊ डू डील विथ इट, मला माहीत नाही, उत्तर शोधून काढावं लागेल. पण हा सगळ्या जगाचा प्रश्न आहे. नाना प्रकारची, सगळं जग इथून पुढे ग्लोबलाइज आहे, सगळी माणसं एकमेकात गुंतलेली आहेत. भारत हा जगापासून वेगळा राहून आता चालणार नाही. आणि जग हे आता अनंत मायनॉरिटीजचं मिळून बनलेलं जग आहे.
जग हे एक मेजॉरिटी आणि बाकीचं असं नाही. नाना प्रकारच्या मायनॉरिटीज आहेत, धर्म आहेत, संस्कृती आहेत, आर्थिक आहेत. तेव्हा इथून पुढल्या जगाला जे शिकावं लागेल ते मायनॉरिटीजनी एकत्र राहून स्वतः एकमेकाचा आदर करून कसं जगायचं. हे कसं जगायचं हे आजपर्यंत आपल्याला माहिती नाही. संस्कृतीने हे आपल्याला शिकवलेलं नाही. संस्कृती बोलते एक, प्रत्यक्षात दुसरी करतात. संस्कृती आणि धर्म हे दुसऱ्याची सहीसुद्धा म्हणतात. आणि जगातल्या सर्वात मोठा मारामाऱ्या, सर्वात जास्त रक्तपात हा धर्माच्या आधारे झालेला आहे. म्हणजे कम्युनिस्टांनी सुद्धा केला आहे सत्तेसाठी, पण त्याच्यापेक्षा धर्माचा आहे. तर मला असं वाटतं की दिस इज हा आजचा प्रॉब्लेम आहे. अशांत आहे जग. सगळे मायनॉरिटीज एकमेकाविरुद्ध, सगळ्यांविरुद्ध सगळे असं लढाईचं स्वरूप आहे. आणि हा प्रश्न ग्लोबलाइज आहे. तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला म्हणजे ORFचे मला हे बाणे आणि माणसं भेटली त्यावेळी म्हटलं बा मला असं बोलायला मिळते फार मजा आहे. याचं कारण अलीकडच्या काळामध्ये अशा विषयावर बोलणं आणि ऐकणं नावाची गोष्ट आता संपायला लागली. लोक टेलिव्हिजनच्या सिरियलमधून तुम्हाला जे संदेश मिळतो त्यात माणसाचं डोकं बंद करणं अशात पलीकडे नाही तुझं काय. आणि एकूण सभोवतालची व्यवस्था ही प्रश्न उकरतच नाहीत. म्हणजे आंतरराष्ट्रीय विषय तर सोडूनच द्या, नकोच म्हणतात काय. त्यांना काय कळत नाही. त्यांना कळत नाही की भारतसुद्धा आंतरराष्ट्रीयच आहे. मला एकदा आठवत आहे की मी ह्या विषयावर लिहितो तर मला लोक काय तुम्ही साहेब परदेशात लिहिता. माझे नातेवाईकसुद्धा म्हणतात काय इकडे जातं तिकडे तर काय जातं. अगं म्हटले कुठे गेलो तरी सुद्धा मला भारतच दिसतो. मला अगदी मी 1980 साली एकदा फ्रान्समध्ये गेलो होतो त्यावेळी म्हणजे मैत्री इकडे उतरलो होते का. आणि जाताना आपल्या कल्पना फ्रान्स फ्रेंच अमुक तमुक त्यांचा मुक्त सेक्स दारू बिरू काय मजा वगैरे असं सगळं माझ्या डोक्यात होते उतरल्यानंतर. आणि नंतर सकाळी उतरलो मग बाहेर पडलो. मग ती म्हणाली मला आता ऑफिसमध्ये जायचं आहे, ही चावी घे आणि तू बघ तुझा मार्ग तू शोधून काढ. तुला का तर मला आता काय मला ही आता ट्रेन मिळणार नाही, कार मला ती उभी करावी लागते, मग संध्याकाळी मला अमुक करावं लागतं. शाळेला म्हटलं आमच्यासारखंच आहे तुझं. मुंबईत आमचं हेच चालतं, काय फरक पडतो. मग त्याही निवडणूक चालू होती. तर निवडणूक चालू होती संध्याकाळी म्हटलं काय तर ती लगेच संध्याकाळी टी व्ही समोर जाऊन सगळे मॅनिफेस्टोवर काढून बघितले होते आणि सगळं सांगत होती. मग काय होतं तेवढे सगळे बंडल येतो लोक. आईला म्हटले आपल्याकडे असंच आहे. आणि इस्रायलमध्ये मी गेलो त्यावेळी एका बाईकडे उतरलो होतो. म्हातारी बाई नोमी लू नावाची बाई होती, तिच्याकडे मी राहत होतो. आणि मग राजकारण सगळी चर्चा होती आपल्यासारखंच. ती आपल्या नातवंडांच्या ठणाणं करत होती. आपल्या नाती हल्ली कशा वागतात हो, त्यांना आदरच नाही अमुक. अवघं असंच असतं आमच्या इकडे तसंच आहे. नंतर संध्याकाळी मी त्यावेळी फिरायला गेलो पार्कमध्ये तर चर्चा आपल्यासारखंच चर्चा. आणि संध्याकाळी त्यांचा मी होतो त्यांचा स्वातंत्र्य दिन होता. हे सगळे इस्रायलचे झेंडे इकडे तिकडे फिरत होते. सगळं बाहेर झेंडे आणि आपण कसे थोरत वगैरे काय भारलेलं वातावरण. त्या आईला ते 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली की सगळं वाटच लागतं, झेंडामय सगळं होऊन बसतं. मग संध्याकाळी आम्ही बसलो. मग टी व्ही चालू होता. तर टी व्हीवर सगळे पुढारी भाषणं करत होते. पहिल्यांदा राष्ट्रपती, मग पंतप्रधान, मग होम मिनिस्टर, मग विरोधी पक्षाचा, मग ह्या पक्षाचा, मग त्यांचे रबाय लोक आहेत ते रबाय लोक वगैरे. प्रत्येकाने बोलला किती म्हणायची बंडल माणूस आहे. एकदा झालं दोनदा झालं ते म्हटलं बाईच्या आयला सगळीच बंडल कसे तुला, तू काय पत्रकार वगैरेच की काय. तर ते म्हणजे नाही हो हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे 1980 साली मला फ्रान्समध्ये तो प्रॉब्लेम, 2002मध्ये इस्रायलमध्ये तो प्रॉब्लेम, गेल्या वर्षी मी अमेरिकेत गेलो तिथं तो प्रॉब्लेम. जग सारखंच असतं. तर आपण जग समजून घेणं याचा अर्थ आपल्याला कळतं अरे यार तिकडे तसंच आहे, काही फरक नाही, भाषा फक्त फरक असते बाकी काही नाही. हे समजून घेणं हे कदाचित मला असं वाटतं की त्यांनी नॉलेज क्रिएशनचा भाग आहे. हे समजून घेतलेला उपयोग होतो आपल्याला. देर इज अ पॉसिबिलिटी की थोडं सॉफन व्हायला मदत होते, थोडं इतर गोष्टी व्हायला. तर मला बोलायला त्यावेळी म्हटलं मला आवडतं आणि अशा रीतीने शेअरिंग झालं पाहिजे. तेव्हा एनिवे सिरियाच्या निमित्ताने सगळं तुमच्या कानावर घातलं, मला मजा आली. तुमचं काय होईल ते बघा. आणि मी बसतो आणि समजा कोणाला प्रश्न विचारायचे असतील ह्यांची परवानगी असेल तर मी आहे, अदरवाईज माझं मी थांबवतो. थँक्यू. हे जरा नुसतं पुढली चित्र दाखवत चला ना, गोळा केलेली होती सहज. हे आयसिस होता त्याच्यामध्ये. एकदा सिरियामध्ये आयसिससुद्धा होतं. हे इकडे सगळे तिथे हे जे लोक आहेत ना मारामारी करणारे, सिरियाचे इतके तुकडे आहेत. त्यात कोण कुठे आहे, सिरियन, आयसिल वगैरे वगैरे. पुढे हा तो फेमस कुर्डी, आयलान कुर्डी.
याच्यामुळे सगळं जग लोकमत बदललं. हा ते निघाला होता आणि किनाऱ्याला येऊन तो मारला आयलान कुर्डी. हा पुढे. हा पुढे. बुद्ध माणसं खून करतात हे फार आहे बाबा. बंदर नायकाचा खून झाला होता आणि बंदर नायकाचा खून भिक्खूंनी केला. पहा म्हणजे कसं. आपण बुद्ध हा सर्वात म्हणजे एक तर निरीश्वरवादी, तो ईश्वर मानत नाही एक. नंबर 2, त्यांची सगळी मूळ कल्पनाच वेगळी आहे जीवनाची. आणि काय करतात बाबा, काय खरं नाही. हे तो राखीन म्हणजे ही त्याची प्लेसमेंट आहे म्यानमारची. चारी बाजूने देश पसरलेले आहेत आणि या डाव्या हाताचा तुकडा आहे राखीन. ओके, पुढे पुढे. तुम्ही कल्पना करा, म्हणजे तुम्ही किती पाहिले की मला माहीत नाही, पण मी असंख्य वेळा पाहिलेलं आहे की जी माणसं थोडं पाठी कशी माणसं जातात बघा. आणि तुम्ही बघा, मी जर्नलिझमच्या लोकांना नेहमी सांगतो, एक तर जगभर फिरावं आणि जगात गेलं कुठेही की जाऊन स्वयंपाकघरात जायचं. आणि स्वयंपाकघरात तुम्हाला जी भांडी दिसतात त्याच्यावरून तुम्हाला कल्चर, त्यांचा वर्ग, ते काय स्वरूपाचे करते बघा. हे दिस इज देअर लाईफ, एंटायर लाईफ. आणि हे सुद्धा त्यांना मिळत नाही. ते त्याचं भांडण ते तेवढं आहे ना, एवढं घेऊन तो संसार सोडून तो निघालेला आहे. आता तो बांगलादेशमध्ये यायला निघाला. म्हणून इतका साधा संसार आणि जगण्याच्या इतक्या कमी मागण्या असताना सुद्धा तुम्हाला लोक जगू देत नाहीत, निघून जा म्हणून सांगतात. नेक्स्ट, पुढे. वस्त्या जाळल्या तिथे. हे सगळे निघून आले ना, म्हणजे बरं गंमत. आर्मी आणि बुद्ध असे एकत्र असतात. आर्मीच जाळपोळ करत सुटते. म्हणजे ज्यांचं काम लोकांना वाचवण्याचं आहे तेच लोकांना जाळपोळ करत सुटतात. कारण त्यांना पटलेलं आहे की जगातले वाईट लोक कोण, ते. तुम्ही सर्वात शहाणे, ते वाईट, त्यांना मारून टाका. पुढे. काय यू कॅन इमॅजिन. म्हणजे मी तर कधी कधी असं म्हणतो की ज्यांना शक्य आहे, पुराणांना पैसे असतील ना, तर असं कुठेतरी बगदादला, जॉर्डनला, सिरियामध्ये, दमास्कसला, किंवा अफगाणिस्तानामध्ये, किंवा आता इथे डाक्याला जरी गेलं तरी चालेल, तिकडे ते जाऊन या. तिकडे जाऊन आल्यानंतर तुम्हाला ही काय धग नावाची गोष्ट असते ना, जगाला कुठे कुठे धग लागते हे तुम्हाला तिथे दिसेल. हा एक राजकारणातला पण स्वतंत्र विषय आहे की आता ही ऑंग सान सू की बाई ही लढली तिकडल्या लष्कराच्या विरोधामध्ये आणि खूप सोसलं या बाईने आणि त्याच्याबद्दल नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं. पण हीच बाई आज मूग गिळून गप्प आहे, तोंडात गुळणी, तंबाखूची गुळणी बसली आहे. लाखो लोक मरत आहेत, ती बोलायला तयार नाही. सत्ता म्हणजे आपल्या डोक्यात जी कल्पना असते की नाही, हिंदी सिनेमांमुळे ती कल्पना झाली आहे एकूण सांगपणे की सत्ताधारी म्हणजे कसा वाईट वगैरे. असं नसतं. तुमच्या आमच्यासारखाच असतो तो, परंतु तो वागताना वाईट वागतो. तो घरात छान असतो, बायका मुलांशी चांगला असतो, तो दररोज पूजा करतो, तो भाषणं देतो, सर्व जगात गोड 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 बोलतो. वागताना तो फक्त दुर्लक्ष करतो. सगळ्या जगाचं भलं व्हावं असं म्हणतो, पण सगळ्या जगाचं वाटोळं करताना त्याला काही वाटत नाही. पुढे. आणि आता आसामातली सगळी माणसं यांच्यासमोर प्रॉब्लेम आहे. जवळपास आसाममध्ये आता 30 लाख माणसं अशी आहेत की ज्यांच्याकडे त्यांचा जन्माचा दाखला नाही, ते कुठे राहतात त्याचा दाखला नाही, ते कधी कॉलेजमध्ये गेलेले नाहीत, त्यांच्याकडे डिग्री नाही, त्यांच्याकडे कार नाही, त्यांच्याकडे टेलिफोन नाही, अशी खूप माणसं आहेत. आणि लोक विचारतात की तुमच्याकडे पुरावा काय, तर पुरावा कुठून दाखवायचा, आणि ती बसतात. आणि आज ते नागरिक नाहीत, या गोष्टीवरून त्यांना आता जगणं कठीण झालेलं आहे. ओके, बस, चला, थँक्यू.